हाय फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत सल्फोनामाइड्स अँड सल्फोन्स. सल्फोनामाइड आणि सल्फोन. Then what are the sulfonamides? Sulfonamides are antimicrobial agents that are first effective against chemotherapeutic agents, okay, that can be used systematically for cure of bacterial infection. ओके, सल्फोनामाइड असे ड्रग्स आहेत जे की किमोथेरपेटिक म्हणून सुद्धा यूज केले गेले. ओके, पण काही दिवसामध्ये या सल्फोनामाइडचा यूज कमी झाला. कशामुळे? तर जे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहेत ते आल्यामुळे या सल्फोनामाइडचा यूज खूप कमी झाला. पण सल्फोनामाइड्स हे सध्या सुद्धा ड्रग म्हणून अस्तित्वात आहेत. ओके, तर सल्फोनामाइडचं जे हे क्लासिफिकेशन आहे किंवा नॉमेनक्लेचर ऑफ सल्फोनामाइड कसं असेल? सल्फोनामाइडचं जनरल स्ट्रक्चर मी काढतो. सल्फोनामाइड कसे असतात? दिस इज द ॲरोमॅटिक रिंग प्रेझेंट इन सल्फोनामाइड. आणि सल्फोनामाइडमध्ये दोन नायट्रोजन ग्रुप असतात. एक ग्रुप SO2 ला अटॅच असतो आणि दुसरा ग्रुप डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतो. ओके, तर जे ग्रुप्स, आता नॉमेनक्लेचर ऑफ सल्फोनामाइड. नॉमेनक्लेचर ऑफ सल्फोनामाइड ह्याच्यामध्ये दोन नायट्रोजन ॲटम आहेत. एक नायट्रोजन ॲटम जो की SO2 ग्रुपला अटॅच आहे. दिस इज अ फर्स्ट नायट्रोजन ॲटम. ओके, सो वी विल कॉल इट एज N1 सबस्टिट्यूटेड सल्फोनामाइड. एखादा ग्रुप जर का ह्या नायट्रोजनला अटॅच केला आपण सल्फोनामाइडच्या, तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? फर्स्ट N1 सबस्टिट्यूटेड सल्फोनामाइड. N1 सबस्टिट्यूटेड सल्फोनामाइड. आणि जर का एखादा ग्रुप ह्या इकडच्या ॲरोमॅटिक नायट्रोजन ॲटमला अटॅच असेल तर आपण त्याला N4 और N4 सबस्टिट्यूटेड सल्फोनामाइड असं म्हणणार आहोत. ओके, N4 सबस्टिट्यूटेड सल्फोनामाइड. देन दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ आवर सल्फोनामाइड. देन नॉमेनक्लेचर ही जी रिंग आहे ह्याला आपण काय म्हणणार आहोत? सल्फानिलामाइड. ओके, sulfanilamide. This is the basic ring sulfanilamide which are present in sulfones and sulfonamide. Okay, then we will go through. आता आपल्याला ह्याचं नॉमेनक्लेचर कसं झालं, सल्फोनामाइड्स काय आहेत हे माहिती झालं. सल्फोनामाइड्स काय आहेत? तर सल्फोनामाइड्स आर अँटीमायक्रोबियल ड्रग्स that were first effective against chemotherapeutic agents and that could be used systematically for cure of bacterial infection in humans. Okay, then nomenclature of sulfonamide. सल्फोनामाइडचे दोन टाइप नॉमेनक्लेचर केलं आपण, N1 सबस्टिट्यूटेड सल्फोनामाइड आणि N4 सबस्टिट्यूटेड सल्फोनामाइड. then we can go for classification of sulfonamide. then the classification of sulfonamide ह्याचं चार टाइपनं का आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. फर्स्ट क्लास केमिकल क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड. हे आलं सगळ्यांच्या लक्षात. सल्फोनामाइडमध्ये बेसिक रिंग सल्फानिलामाइड आहे जी की मी आत्ताच काढून दाखवली तुम्हाला. ओके, आता हे जे सल्फोनामाइड आहे त्याचं आपण चार बेसिसनं क्लासिफिकेशन करणार आहोत. फर्स्ट वन, केमिकल क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड. Chemical classification of sulfonamide. Chemical classification of sulfonamide. Second आहे pharmacological classification of sulfonamide.
फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड. तिसरा टाइप आहे आपला क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ओके, क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड बेस्ड ऑन ड्युरेशन ऑफ ॲक्शन. Based on duration of action and चौथा टाइप है क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड बेस्ड ऑन साइट ऑफ एक्शन. ओके, बेस्ड ऑन साइट ऑफ एक्शन. ओके, ह्या 4 टाईपनं आपल्याला सल्फोन्स अँड सल्फोनामाइडचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ओके, हे समजलं सगळ्यांना. आपण 4 टाईपनं ह्याचे क्लासिफिकेशन करणार आहोत. देन फर्स्ट वी विल सी द केमिकल क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड. केमिकल क्लासिफिकेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. तर सल्फोनामाइडमध्ये सबस्टिट्यूशन ऑन एरोमॅटिक अमायनो ग्रुप. ओके, केमिकल क्लासिफिकेशनमध्ये फर्स्ट क्लास आहे सबस्टिट्यूशन ऑन नायट्रोजन एरोमॅटिक नायट्रोजन ग्रुप. ओके, सबस्टिट्यूशन ऑन एरोमॅटिक नायट्रोजन ग्रुप. एरोमॅटिक नायट्रोजन ग्रुप मध्ये कोणता आपण जे स्ट्रक्चर काढलं होतं सल्फानिलामाइड. ओके, या एरोमॅटिक नायट्रोजन ग्रुपवर जे कंपाऊंड अटॅच होतात त्याला आपण सबस्टिट्यूशन ऑन एरोमॅटिक नायट्रोजन ग्रुपवर ह्या क्लासमध्ये टाकणार आहोत. ओके, देन सेकंड वन सबस्टिट्यूशन ऑन सल्फामाइडो नायट्रोजन ॲटम. ओके, सेकंड पार्ट है सब्स्टिट्यूशन ऑन सल्फामाइडो नायट्रोजन ग्रुप. ओके, सल्फामाइडो नायट्रोजन ग्रुप कोणता होता. आपण जे आता जे स्ट्रक्चर काढलं होतं त्याच्यामध्ये जो SO2 ला अटॅच होता ग्रुप ह्या ग्रुपवर जे ग्रुप अटॅच असतील या ग्रुपला जे ग्रुप अटॅच असतील या नायट्रोजन ॲटमला ते ह्या कॅटेगरीमध्ये जातील. ओके, ह्या कॅटेगरीमध्ये जातील तेव्हा आपण यांना हे करणार आहोत. देन थर्ड वन substitution on both amino and sulfamido group. Okay, last class from this substitution on both aromatic and sulfamido nitrogen group. And sulfamido nitrogen group. Okay, नायट्रोजन ग्रुप. ओके, ह्या दोन्ही ॲटमला जे ग्रुप अटॅच असतील ते ह्या ग्रुपमध्ये येतील. ओके, देन दिस इज द केमिकल क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड. याचे एक्झाम्पल्स कोणकोणते असतील तर फर्स्ट वन प्रोटोसिल. ह्याचं एक्झाम्पल आहे प्रोटोसिल. ह्याचा एक्झाम्पल आहे सल्फासिटामाइड. सेकंड वन सल्फाडायझिन. सेकंड वन एक्झाम्पल सल्फाडायझिन. आणि थर्ड वन एक्झाम्पल आहे
third one succinyl sulfathiazole. Okay, succinyl example, succinyl sulfathiazole. Okay, so first one protosyl, second sulfadiazine and succinyl sulfathiazole. हे झालं केमिकल क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड्स. ओके, हे झालं केमिकल क्लासिफिकेशन. याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ओके, एनीवन हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम ऑफ दिस? ओके, देन वी विल मूव टुवर्ड्स, आपण नंतर जाणार आहोत फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइडमध्ये. ओके, देन फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन काय असेल सल्फोनामाइडचं, तर pharmacological classification of sulfonamides. फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत 5 टाइप. ॲज फर्स्ट क्लासिफिकेशन ॲज अँटीबॅक्टेरियल, antibacterial. Second one, first as antibacterial example है sulfadiazine. Second class, this is the second class of sulfonamides. Okay, then as an antibacterial, second one as oral hypoglycemic agent, as oral hypoglycemic agent. याचं एक्झाम्पल आहे टॉलब्युटामाइड. पहिल्याचं एक्झाम्पल आहे सल्फाडायझिन. ओके, थर्ड कंपाउंड असेल किंवा थर्ड टाइप असेल ॲज डायुरेटिक्स. ओके, सल्फोनामाइड यूज ॲज डायुरेटिक्स. एग्जाम्पल है फ्यूरेसेमाइड. ओके, एग्जाम्पल इज फ्यूरेसेमाइड. एंड लास्ट वन, फोर्थ टाइप ऑफ दिस इज एज अ एंटीडायरियल एजेंट. एंटीडायरियल एजेंट एग्जाम्पल असेल याचं. ओके, एग्जाम्पल आहे थॅलिल सल्फाथायाझिल. थॅलिल सल्फाथायाझिल. Okay, this is thiazole. Okay, not thiazil, it's thiazole. Thallyl sulfathiazole. Okay, then this is the second most classification of sulfonamide. आता आपल्याला तिसऱ्या क्लासकडे वळायचं आहे, जो की आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ड्युरेशन ऑफ ॲक्शन समजण्यासाठी आपल्याला अगोदर टी हाफ समजून घ्यावं लागेल. टी हाफ मीन्स its time required to it is a time required to half of initial dose that of medicine administered to be eliminated from the body. ओके, एखाद्या ड्रगला बॉडीमधून अर्ध्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये रिमूव्ह करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण टी हाफ असं म्हणणार आहोत. ओके, देन थर्ड क्लासिफिकेशन ऑफ आवर क्लासिफिकेशन इज classification based on
based on duration of action. Duration of action. Classification based on duration of action. First ह्याच्यामध्ये लॉन्ग ॲक्टिंग सल्फोनामाइड्स, लॉन्ग ॲक्टिंग सल्फोनामाइड्स ह्याच्यामध्ये ज्या सल्फोनामाइडचा टी हाफ हा 24 तासापेक्षा जास्त असतो त्या सल्फोनामाइडला आपण लॉन्ग ॲक्टिंग ड्युरेशन ऑफ सल्फोनामाइड्स म्हणणार आहोत. टी हाफ इज ग्रेटर दॅन 24 hours, सो दीज आर द लॉन्ग ॲक्टिंग सल्फोनामाइड्स. टी हाफ मी अगोदर सांगितलं, एखाद्या ड्रगला त्याचं कॉन्सन्ट्रेशन अर्ध कॉन्सन्ट्रेशन बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी जो कालावधी लागतो तो आपण त्याला टी हाफ म्हणणार आहोत. ओके, टाइम रिक्वायर्ड फॉर द ड्रग टू इलिमिनेट इट्स टोटल हाफ कॉन्सन्ट्रेशन इज नोन एज टी हाफ. ओके, जर 24 तासापेक्षा जास्त ड्रग बाहेर पडत असेल, टी हाफ 24 तासाच्या जास्त वेळ घेत असेल जर का बाहेर पडायला, तर त्याला आपण लॉन्ग ॲक्टिंग सल्फोनामाइड म्हणणार आहोत. एक्झाम्पल आहे याचं, एक्झाम्पल ऑफ दिस दॅट इज सल्फाडाइज, example is sulfamethoxazine. Okay, sulfamethoxazine. Then second one, intermediate acting sulfonamide. Intermediate acting sulfonamide. ह्याच्यामध्ये टी हाफ जो आहे इज इन बिटवीन 10 to 24 hours. टी हाफ इज बिटवीन 10 to 24 hours. म्हणजे एखाद्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन अर्ध कॉन्सन्ट्रेशन एलिमिनेट होण्यासाठी जर का 10 ते 24 तासाचा वेळ लागत असेल तर त्याला आपण इंटरमिडिएट ॲक्टिंग सल्फोनामाइड म्हणणार आहोत. एक्झाम्पल आहे याचं, example of this that is sulfamethoxazole. Okay, sulfamethoxazole or sulfasomizole or sulfamethoxazole. Example, sulfamethoxazole. Okay, and last third point from this, that is short acting sulfonamide. या शॉर्ट ॲक्टिंग सल्फोनामाइडमध्ये जर का टी हाफ हा 10 तासापेक्षाही कमी असेल, ओके, टी हाफ is less than 10 hours, then it is known as short acting sulfonamide. Example आहे sulfathiazole. Okay, example is sulfathiazole. Example is sulfathiazole. Then this is the classification of sulfonamide based on duration of action. Okay, then classification of sulfonamide based on duration of action: long acting sulfonamide, intermediate acting sulfonamide and short acting sulfonamide. हे 3 क्लासेस येतात based on duration of action. आता we are now move towards the last part of our classification, that is classification based on their site of action. Okay, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द साइट ऑफ ॲक्शन. कसं असेल क्लासिफिकेशन याचं, तर हे पहा मुलांना, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन साइट ऑफ ॲक्शन. साइट ऑफ ॲक्शन म्हणजे जिथं ड्रग टोटली ॲक्ट करतो, ज्या साईटवर ॲक्ट करतो त्या साईटवरून आपण त्याला नाव दिलेलं आहे. फोर्थ वन, द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन
बेस्ड ऑन साइट ऑफ ॲक्शन. ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे फर्स्ट वन सल्फोन्स यूज इन आय इन्फेक्शन. ओके, फर्स्ट ह्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे सल्फोन्स और सल्फोनामाइड्स used in eye infection. Sulfonamide used in eye infection. Second one, sulfonamide used in systemic infection. Okay, sulfonamides used in systemic infection. Sulfonamide used in systemic infection. Third one, sulfonamide used in intestinal infection. Used in intestinal infection. Intestinal infection. Fourth one, sulfonamide used in burns. Sulfonamide used in burns. And last one, sulfonamide used in urinary tract infection. Okay, urinary tract infection मध्ये जे काही सल्फोनामाइड यूज होतात त्याला आपण लास्ट नंबर देणार आहोत. ओके, देन सल्फोनामाइड used in urinary tract infection. urinary tract infection. ओके, ह्या 5 टाईपमध्ये आपण सल्फोनामाइड क्लासिफिकेशन बेस्ड ऑन साइट ऑफ ॲक्शन करणार आहोत. ओके, देन ह्यानंतर आपल्याला जायचं आहे द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ सल्फोनामाइड. सल्फोनामाइड एखाद्या क्लासमध्ये कसं ॲक्ट करतात ते आपल्याला पाहायचं आहे. हे सगळं माहीत झालं. क्लासिफिकेशन आपण 4 टाईपला पाहिलं. फर्स्ट केमिकल क्लासिफिकेशन, सेकंड फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन, थर्ड क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ड्युरेशन ऑफ ॲक्शन, आणि फोर्थ द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन साइट ऑफ ॲक्शन. ओके, ह्या 4 टाईपनं आपण सल्फोनामाइडचं क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. देन वी कॅन गो थ्रू द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ सल्फोनामाइड. सल्फोनामाइडचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण पाहणार आहोत. ओके, देन द क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड अँड द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ सल्फोनामाइड. Then the mechanism of action of sulfonamide. Mechanism of action of sulfonamide. As the sulfonamide action कशी असेल, इट इज अन अँटीबॅक्टेरियल वन आणि एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिटिव्ह अँटॅगोनिझम. कॉम्पिटिटिव्ह अँटॅगोनिझमच्या ह्याच्यावर याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बेस्ड आहे. हे जे सल्फोनामाइड्स आहे ते पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड याच्या सोबत और विथ बायोसिंथेसिस ऑफ पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड एन्झाईम जो लागतो, पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड जे एन्झाईम सिक्रीट करण्यासाठी लागेल त्याच्यासोबत ह्याची
रिॲक्शन होऊन पॅरामायनो बेन्झोइक ॲसिड पाबा ह्याला आपण इनहिबिट करू शकतो. सल्फोनामाइड पाबासोबत रिॲक्ट करून ॲज अँटीबॅक्टेरियल ॲक्शन शो करतो. ओके, अँटीबॅक्टेरियल ॲक्शन शो करतात. ओके, देन द अँटीबॅक्टेरियल प्रेझेंट करून याची ॲक्शन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सल्फोनामाइड्स दाखवतात. ओके, देन आता आपल्याला मूव टुवर्ड्स करायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइडकडे. ओके, देन द क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड. फर्स्ट आपण लास्टचे एक्झाम्पल घेतले होते. ओके, लास्टचे एक्झाम्पल घेतले होते आपण. कोणतं होतं? सल्फोनामाइड क्लासिफिकेशन ऑफ सल्फोनामाइड यूज्ड इन बेस्ड ऑन साइट ऑफ ॲक्शन. याच्यामध्ये पहिलं होतं द सल्फोनामाइड यूज्ड इन आय इन्फेक्शन्स. सल्फोनामाइड यूज्ड इन आय इन्फेक्शन. आय इन्फेक्शनच्या सल्फोनामाइडमध्ये आपण याचं क्लासिफिकेशन घेतलं होतं. याच्यामध्ये फर्स्ट ड्रग आपल्याला पाहायचं सल्फासिटामाइड. ओके, आपण आतापर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रग्सचे कसं कसं शिकायचं आहे. पहिलं आपल्याला शिकायचं आहे ड्रग्सचं नेम, पॅटर्न कसा असेल आपल्याला शिकण्याचा आहे. आता ह्याच्यात लक्ष द्या प्लीज. ह्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे पहिलं ड्रगचं नेम. ओके, पॅटर्न कसं शिकायचं आपल्याला. फर्स्ट ड्रग नेम, then second structure of the drug, then its IUPAC name, then its physical properties or its properties and uses. Properties and uses, and lastly its dose. ह्या टाईपमध्ये आपल्याला आता याच्या पूर्ण प्रक्रिया जी आहे ती. पहिला ड्रग घेणार आहोत आपण सल्फासिटामाइड. ओके, फर्स्ट ड्रग फ्रॉम ड्रग यूज्ड इन आय इन्फेक्शन घेणार आहोत आपण सल्फासिटामाइड. फर्स्ट ड्रग ऑफ दिस इज drug used in eye infection. First drug we are using sulfacetamide. Okay, first drug is, we will see the sulfacetamide. Sulfacetamide कसं शिकणार आहोत आपण. The basic structure of sulfonamide same as like first we will draw it. ओके, इट इज अन N1 सबस्टिट्यूटेड सल्फोनामाइड. हा जो ड्रग आहे तो N1 सबस्टिट्यूटेड. कशामुळे तर हा सल्फामाइड ग्रुपला हा ग्रुप अटॅच आहे. ओके, देन वी विल सी हेअर COCH3. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सल्फासिटामाइड. ओके, देन सल्फासिटामाइडचं स्ट्रक्चर, देन इट इज IUPAC नेम ऑफ दिस N1 acetyl sulfonilamide. Okay, N1 acetyl sulfonilamide. Okay, then this is the IUPAC name of this drug N1 acetyl sulfonilamide. Then what are its properties? Properties are, look at this. The properties we can write in few points, that are, we will see the properties of sulfositamide.
we will draw in two parts. Okay. Here are the properties and here is the structure and properties. स्ट्रक्चर कसं असेल, आत्ताच आपण काढलं होतं त्याप्रमाणे हे जे स्ट्रक्चर आहे COCST properties. First property, it is occur as white or crystalline powder. It occur as white crystalline powder. Second, it is soluble in water. It is sparingly soluble in water. And very soluble in hot water. Third one, its solution of alkali hydroxide is acidic in nature. Okay. Its solution of this drug is acidic to the litmus. Fourth point, it is readily soluble absorb because it is highly water solubility and it's easily eliminated through urine. It is highly soluble in water. And readily eliminated in urine. Okay. Dose of this drug is, हे 4-5 प्रॉपर्टीज आपल्याला इथे लिहायचे आहेत. ह्या प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आहेत. सगळ्या ड्रगसाठी एकच प्रॉपर्टी नाही आहे, सगळ्या ड्रगसाठी वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. तुम्ही या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज नीट आत्मसात करा. ओके, याला पूर्ण थ्रू जा, ह्याच्यात पूर्ण नॉलेज थ्रू जा, म्हणजे तुम्हाला या प्रॉपर्टीज कळतील. ओके, आणि डोस ऑफ दिस ड्रग इज, इट इज युजली यूज्ड इन 0.5 gram to 1 gram daily. Okay, then this is the use of this drug. Okay, 0.5 gram to 1 gram daily. Okay, then this is the structure of sulfacetamide. This is the drug used in eye infection. Second drug which are used in sodium sulfacetamide or sulfacetamide sodium. Second drug from this class, sulfacetamide sodium. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा सोडियम आता कुठं अटॅच होईल. ओके, देन वी विल सी वेअर द सल्फासिटामाइड सोडियम इट अटॅच. ओके, वी विल सी फर्स्ट द स्ट्रक्चर ऑफ दिस.
drug will be attached in this position. Okay, sulfacetamide sodium. Okay, then what will be its IUPAC name? Then IUPAC name will be sodium salt of N1 acetyl sulfacetamide, acetyl sulfanilamide. Sulfanilamide, N1 acetyl sulfanilamide. Okay, then this is the property of this, structure of this and IUPAC name of this. Then what are the properties of this sodium sulfacetamide? The properties are, these are the white to pale yellow color white powder. Okay, then this is the properties of sulfacetamide. Then this is a white to yellowish white powder, crystalline powder. It occurs as white to crystalline, yellowish crystalline powder. Yellowish crystalline powder. Second, it is sparingly soluble in water. It is sparingly soluble in water. It is sparingly soluble in water, and they are incompatible with acidic substance. They are incompatible with acidic substance. Acidic substance. Fourth one, when it is soluble in water, it shows basic properties to the litmus. It shows basic properties to the litmus. It shows basic property to the litmus when soluble in water. In water. And lastly, its dose will be 0.1 ml to 0.1 ml in 2 to 3 hours. Dose will be, its solution is used in 0.1 ml within 2 to 3 hours. Okay, and this is the properties of sulfacetamide sodium. Okay, and these are the dose of this. Okay, then we will move the next part of our second part of our classification, that are the sulfonamide used in intestinal infection, in next lecture. Okay, इंटेस्टिनल इन्फेक्शन मध्ये कोणते सल्फोनामाइड यूज होतात ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूयात. ओके, वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. ओके, ह्या आतापर्यंत आपण काय काय शिकलो. देन वी विल सी द डेफिनेशन ऑफ सल्फोनामाइड. देन सेकंड वन, द nomenclature of sulfonamide. Third, classification of sulfonamide. Fourth one, the mechanism of action of sulfonamide, and two examples of drugs used in eye infection or sulfonamide used in eye infection. एवढा आज आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकलो आहोत. ओके, वी विल सी द नेक्स्ट चॅप्टर इन नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक यू फ्रेंड्स.